या व्हिडिओमध्ये पाहूया आपण आरोग्य सेवक पदासाठी आवश्यक असलेला अभ्यासक्रम, अभ्यासक्रमाचं स्वरूप, त्याचबरोबर गणित आणि बुद्धिमत्ता 2018 पेपरमध्ये आलेली महत्त्वाची प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण स्पष्टीकरणसह दिलेले आहेत। तर मित्रांनो, गणित लवकरात लवकर सोडवण्यासाठी महत्त्वाच्या ट्रिक्स चला तर पाहूया लगेच। नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण आरोग्य सेवक आणि सेविका या पदासाठी आवश्यक असलेला अभ्यासक्रम, त्याचबरोबर गणित आणि बुद्धिमत्ता प्रश्न जे की परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचे असणार आहेत। आणि या व्हिडिओमध्ये 13 जुलै 2018 रोजी आरोग्य सेवक आणि सेविका यांच्यासाठी जो पेपर झालेला आहे, या पेपरमधील गणित आणि बुद्धिमत्तेची सर्व स्पष्टीकरण तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील। तर मित्रांनो, चॅनल पाहत राहा आणि तुमचं गणित परफेक्ट करा। त्याचबरोबर तुम्हाला जर गणितामध्ये काही अडचण असेल तर टेलिग्राम चॅनल जीनियस मॅथ जॉइन करा। टेलिग्राम चॅनल जीनियस मॅथ जर आपण सर्च केलं तर तुम्हाला या चॅनलवर गणिताचे प्रत्येक घटक पेक्षा जास्त व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळतील। तर मित्रांनो, टेलिग्राम चॅनल जॉइन करा आणि गणिताचे सर्व घटक घरी बसून शिका। चला तर पाहूया 13 जुलै 2018 रोजी आरोग्य सेवक या पदासाठी जो पेपर झालेला होता, या पेपरमधील गणित आणि बुद्धिमत्तेची महत्त्वाची प्रश्न आणि ट्रिक्स। तर मित्रांनो, सुरुवातीला पाहूया आपण आरोग्य सेवक पदासाठी आवश्यक असलेला। तर आरोग्य सेवक या पदासाठी जो अभ्यासक्रम आहे त्यामध्ये इतिहास, यामध्ये शिवाजी महाराजांपासूनचा जो इतिहास आहे, स्वातंत्र्य संग्राम आणि महाराष्ट्रातील 1900 पासूनच्या ज्या काही महत्त्वाच्या ऐतिहासिक घडामोडी आहेत यावरील प्रश्न आहेत। त्यानंतर राज्यशास्त्र, त्यालाच आपण नागरिकशास्त्र सुद्धा असं म्हणू शकतो। तर नागरिकशास्त्र आणि राज्यशास्त्र या घटकावर सुद्धा प्रश्न विचारले गेलेले आहेत। त्याचबरोबर महाराष्ट्राचा भूगोल प्लस भारताचा ओझरता भूगोल, त्याचबरोबर चालू घडामोडी, विज्ञानमध्ये विशेषतः आरोग्यविषयक प्रश्न आणि या प्रश्नावर अतिशय महत्त्वाचे प्रश्न विचारले गेले आहेत। त्यानंतर विशिष्ट योजना, म्हणजे भारतामध्ये ज्या काही नवीन योजना आहेत आणि या योजना नेमकं केव्हा सुरू झाल्या या सर्वांच्या तारखा आपल्याला माहित असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर जनगणना आणि आरोग्यविषयक योजना। तर या पद्धतीनं एकूण 80 ते 85 प्रश्न विचारले जातात। आणि जो घटक म्हणजे गणित आणि बुद्धिमत्ता, ज्याचे प्रश्न आपण आज पाहणार आहोत, गणित आणि बुद्धिमत्ता, यामध्ये गणिताचे जवळपास 9 ते 10 प्रश्न आणि बुद्धिमत्तेचे 2 ते 3 प्रश्न। गणिताचे सर्व प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये सोडवून घेणार आहोत। बुद्धिमत्तेचे 2 ते 3 प्रश्न हे आकृत्यावर असणार आहेत। त्यामध्ये आकृत्यांचा क्रम ओळखणे, सारख्या आकृत्या ओळखणे, पाण्यातील आकृती असेल तर यावर बुद्धिमत्तेचे अतिशय सोपे प्रश्न आहेत। फक्त गणिताचे काही जे महत्त्वाचे प्रश्न आणि यासंबंधी महत्त्वाच्या ट्रिक्स आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात। चला तर पाहूया मग गणिताचा पहिला प्रश्न। या ठिकाणी पहिला प्रश्न आहे गणिताचा, ए हा एक काम 20 दिवसात पूर्ण करतो। ए हा एक काम 20 दिवसामध्ये पूर्ण करतो। बी हा ए पेक्षा 25% अधिक कार्यक्षम आहे। तेच काम बी ला पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील? तर पहा, आपण एचा जर विचार केला, ए हा 20 दिवसामध्ये काम करतो आणि ए ची कार्यक्षमता समजा 100 आहे असं आपण गृहीत धरूयात। तर आपल्याला विचारले बी ला किती दिवस लागतील आणि बी ची कार्यक्षमता ए पेक्षा 25% जास्त आहे, म्हणजेच 125 असेल। तर ए ची कार्यक्षमता 100 आहे असं समजूया, बी ची कार्यक्षमता 125। तर या ठिकाणी हे 20 दिवस आणि 100 कार्यक्षमता, म्हणजेच हे 20 गुणिले 100 बरोबर, या ठिकाणी हे दिवस आपल्याला माहित नाहीत म्हणून आपण दिवस असंच लिहूया। या ठिकाणी दिवस गुणिले 125, कारण ही बी ची कार्यक्षमता आहे। तर आपल्याला जर आता दिवस काढायचे असतील तर ह्या 125 इथं गुणाकारामध्ये आहे, ते इकडे आल्यानंतर भागाकारामध्ये येईल, म्हणजेच हे 20 गुणिले 100
भागिले 125 बरोबर हे दिवस जशाला तसं। ही स्टेप अतिशय महत्त्वाची आहे, कारण गणित सोडवताना आपल्याला जेव्हा एखाद्या चलाची किंमत काढायची असते तेव्हा या ठिकाणी गुणाकार असेल तर ती संख्या या बाजूला घेतल्यानंतर भागाकार होतो, हे आपल्या लक्षात यायला हवं। तर आता या ठिकाणी आपल्याला दिवसाची संख्या काढत असताना हे कॅल्क्युलेशन करून घ्यावं लागेल। तर 125 आणि 100ला 25 न भाग जातो, म्हणून 25 चौक 100, 25 पाचा 125। त्यानंतर 5 एक 5, 5 चौक 20, म्हणजे हे 4 गुणिले 4 आपल्याला दिसतं, खाली छेदामध्ये 1 आहे, आणि म्हणून दिवस बरोबर 4 गुणिले 4 बरोबर 16 दिवस। तर बी ला हे काम करण्यासाठी 16 दिवस लागतील। पर्याय क्रमांक 1 उत्तर बरोबर असेल। यानंतर पाहूया पुढील प्रश्न। पुढचा प्रश्न आहे, जमीन 6% नफ्याने विकण्याऐवजी 10% नफ्याने विकली तर 21,200 रुपये जास्त मिळाले, तर जमिनीची मूळ किंमत किती असेल? तर मित्रांनो, या प्रश्नामध्ये आपल्याला एक गोष्ट शिकायला मिळते, जमीन ही 6%च्या ऐवजी 10%ने विकली तेव्हा 21,200 रुपये जास्त मिळाले। तर पहा, 6% ऐवजी 10% म्हणजेच 10% वजा 6% जर केलं आपण तर आपल्याला मिळेल 4%। हे 4% जास्त आहे आणि मिळालेली रक्कम 21,200 जास्त मिळाली। तर या ठिकाणी आपण असं लिहू शकतो, 4% म्हणजेच 21,200 रुपये, तर 100% म्हणजे किती? तर या ठिकाणी आपल्याला तिरकस गुणाकार करावा लागेल आणि हा गुणाकार आपण असं लिहू शकतो, 21,200 गुणिले 100 छेदामध्ये 4। तर हे 4%ला 4% आपण म्हणजे टक्केवारी कट केली आहे समजूया। तर 21,200 गुणिले 100 भागिले 4, तर ह्या 212ला जर आपण 4 न भागलं तर 4 एक 4, 4 पंचे 20, 1 उरले, 4 त्रिकोण 12 आणि हे 2 शून्य, म्हणजे आपल्याला हे उत्तर मिळेल 5,300 गुणिले हे 100 पुढे, आणि हा जर गुणाकार आपण लिहिला तर आपण असं लिहू शकतो 5,30,000। म्हणजे हा गुणाकार करत असताना फक्त हे 2 शून्य यावर आपल्याला लिहायचे असतात, आणि याचं उत्तर आपण पर्यायामध्ये जर पाहिलं तर पर्याय क्रमांक 1 5,30,000 रुपये त्या जमिनीची किंमत असेल। तर या पद्धतीने हा प्रश्न सोडवून घ्यायचा आहे आपल्याला। तर यासारखा प्रश्न तुम्हाला सध्या परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न। पुढचा प्रश्न आहे, 90 किलोमीटर वेगाने जाणारी ट्रेन एक खांब 10 सेकंदात ओलांडून जाते, तर ट्रेनची लांबी किती? तर पहा, या ठिकाणी रेल्वेवरील प्रश्न आहे, आणि तुम्हाला जर रेल्वेचे प्रश्न लवकर सोडवायचे असतील तर आपल्या चॅनलवर रेल्वेची 5 सूत्रे म्हणजे 5 सूत्र आहेत रेल्वेची। हे जर रेल्वेची 5 सूत्र तुम्हाला माहीत झाली तर तुम्ही रेल्वे आणि आगगाडी संबंधित कोणतेही गणित सोडवू शकतात। तर जीनियस मॅथ चॅनलवरील रेल्वेची ही 5 सूत्र पहा, तुम्हाला रेल्वे संबंधी कोणताही प्रश्न सोडवता येईल। तर मित्रांनो, या ठिकाणी पहा, वेग जो दिलेला आहे तो आहे 90 किलोमीटर प्रति तास, आणि वेळ जो दिलेला आहे तो आहे 10 सेकंद। तर या ठिकाणी एक सूत्र तुम्हाला सांगतो, वेळ बरोबर 18/5 गुणिले रेल्वेची लांबी छेद वेग। तर हे सूत्र आहे, आणि या सूत्रामध्ये हे 18/5 कुठून आला असं बरेच विद्यार्थी विचारतात। तर हा सूत्राचा भाग आहे, आणि हा 18/5 म्हणजेच मीटरचं आणि सेकंद आणि किलोमीटरचं रूपांतर केल्यानंतर आपल्याला 18/5 ने गुणावं लागतं, म्हणून आपण हे घेतलेलं आहे। तर या ठिकाणी जर यांच्या किमती ठेवल्या तर वेळ आहे हा 10 सेकंद बरोबर हे 18/5 गुणिले ही रेल्वेची लांबी, आणि छेदामध्ये वेग दिलाय आपल्याला 90 किलोमीटर। तर आपण हे जर सोडवलं तर पहा आपल्याला काय उत्तर मिळेल। या ठिकाणी आपल्याला गुणाकार भागाकार करावा लागणार आहे। या ठिकाणी हे 18 एका 18, आणि 18चा पाडा जर 90 पर्यंत म्हणलं तर आपल्याला 5 लिहावं लागतं, 18 पंचे 90। त्यानंतर आपण असं लिहू शकतो, हे 10 बरोबर रेल्वेची लांबी छेदामध्ये हे 5 गुणिले 5,
तर या ठिकाणी रेल्वेची लांबी 5 गुणिले 5 हे 25 येणार आहे. म्हणजेच आपण असं लिहूयात या ठिकाणी 10 बरोबर रेल्वेची लांबी छेदामध्ये हे 25. आता हे 25 इथं भागाकारामध्ये आहे, ते इकडे आल्यानंतर गुणाकारामध्ये येईल आणि असं होईल 10 गुणिले 25 बरोबर रेल्वेची लांबी. आणि म्हणून ह्या दोन्हीचा जर गुणाकार केला तर तो येईल रेल्वेची लांबी बरोबर 250. 10 आणि 25चा गुणाकार 250 मीटर. तर या ठिकाणी पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 2 आपल्याला दिसतोय 250 मीटर. तर या पद्धतीने हा प्रश्न सोडवून घ्या. आणि तुम्हाला या सारख्या सोप्या पद्धतीने या चॅनलवर 500 व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत. तुम्ही जर कोणतीही स्पर्धा परीक्षा देत असाल तर हे सर्व व्हिडिओ पाहून घ्या. दररोज 1 तास व्हिडिओ पहा, महत्त्वाचे प्रश्न लिहून घ्या, सूत्र लिहून ठेवा. नक्कीच तुम्हाला स्पर्धा परीक्षेसाठी खूप फायदा होईल. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे मनोज व सचिन वर्गात वरून 7वा आणि 11वा क्रमांक आहे. म्हणजे मनोज आणि सचिनचा वर्गामध्ये 7वा आणि 11वा क्रमांक आहे वरून. वर्गात 31 मुले असल्यास त्यांचा शेवटून क्रमांक. म्हणजे मनोजचा जर विचार केला, मनोज हा समोरून 7वा आहे आणि सचिनचा जर विचार केला तर तो समोरून 11वा आहे. वर्गामध्ये एकूण 31 मुलं आहेत. टोटल वर्गामध्ये 31 मुलं आहेत. तर यांचा शेवटून नंबर विचारलेला आहे. तर पहा, हे टोटल आहेत 31 विद्यार्थी. या मनोजचा समोरून 7वा आहे, म्हणजे मनोजच्या पुढे इकडं 6 मुलं असतील आणि सचिनचा इकडून 11वा नंबर आहे, म्हणजे सचिनच्या पुढे 10 विद्यार्थी असतील. तर आता शेवटून जर नंबर काढायचा असेल तर 31 मधून हे 6 वजा करा. 31 वजा 6 केल्यानंतर आपल्याला मिळेल 25वा. म्हणजे मनोज हा शेवटून 25वा असेल शेवटकडून. आणि या ठिकाणी हे 10 विद्यार्थी वजा करा, म्हणजे 31 मधून जर 10 वजा केलं तर हा शेवटून 21वा असेल. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 दिसतोय तुम्हाला, 25वा आणि 21वा. मनोज शेवटून 25वा असेल तर सचिन शेवटून 21वा असेल. या पद्धतीने हा प्रश्न सोडवून घ्या. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे जर आज रविवार असेल तर 79 दिवसांनी कोणता वार असेल. तर अतिशय सोपा प्रश्न आहे. आज रविवार आहे आणि 79 दिवसानंतरचा वार विचारलाय. तर 79ला 7ने भागायचं आपण. 7 1 7 हे 0 आलं, त्यानंतर 9. 7 1 7 2. या ठिकाणी बाकी आलेली आहे 2. तर रविवार नंतर 2 दिवस पुढे घ्या, सोमवार आणि मंगळवार. म्हणून या ठिकाणी 2 दिवस पुढचे घेतलेले आहेत. जेवढी बाकी उरलेली आहेत तेवढे दिवस पुढे घ्यायचे आपल्याला. तर आपल्याला उत्तर मिळेल मंगळवार असेल. तर या पद्धतीने गणित सोडवून घ्या. आणखी एक सर्व स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी, व्हॉट्सअप मॅथ क्लास. मित्रांनो, आपण भरपूर अभ्यास करत आहात आणि आपल्याला गणित शिकण्यामध्ये जवळपास 10 ते 15 वर्षाचा गॅप पडलेला आहे. आपण हुशार आहात, परंतु गणिताची सूत्र किंवा सराव नसल्यामुळं गणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न सोडवता येत नाहीत. प्रश्नांचा सराव नाही आणि बरेच महिला किंवा मुले खेडेगावामध्ये राहतात. अनेक विद्यार्थी जॉब करत आहेत. महिलांना घरकाम असतं. किंवा मुले सांभाळणे असे बरेच म्हणजे कामं असल्यामुळं त्यांना क्लास जॉईन करता येत नाही, कुठेही क्लास लावता येत नाही किंवा गणित शिकता येत नाही. म्हणजे तुम्हाला वेळ आहे, तुमच्याकडे पैसा आहे, परंतु क्लासला जाता येत नाही, क्लासची सोय नाही. अशा महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांसाठी जर आपण व्हॉट्सअप वापरत असाल तर व्हॉट्सअपवर घरी बसून गणित शिकता येतं आणि सर्व स्पर्धा परीक्षा गणित
घरी बसून तयारी करता येते। जर आपणास हा व्हॉट्सअप क्लास जॉईन करायचा असेल तर 8856 046 142 हा नंबर, या नंबरवर व्हॉट्सअप करा। तुम्हाला क्लास संबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल। 8856 046 142 जीनियस मॅथ। आणि घरी बसून तुम्ही स्पर्धा परीक्षा गणित अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने शिकू शकतात। हा क्लास रात्री असतो, त्यामुळे सर्वांना या क्लासमध्ये गणित शिकण्याची संधी, किंवा संध्याकाळी सर्वजण फ्री असतात, तर दिवसभर आपण कितीही कामं करत असाल किंवा जॉब करत असाल तर घरी बसून गणित शिकण्याची ही एक सुवर्ण संधी आहे। व्हॉट्सअप मॅथ क्लास, आजच व्हॉट्सअप मॅथ क्लास जॉईन करा आणि स्पर्धा परीक्षा गणित आणि बुद्धिमत्तेची घरी बसून तयारी करा। तर मित्रांनो, यानंतर पाहूया पुढचा प्रश्न। पुढचा प्रश्न आहे, 5 जणांच्या कुटुंबाचे सरासरी वय 32 आहे। आजी वारली तेव्हा सरासरी 18 झाली, तर आजीचे वय किती असेल? तर पहा, या ठिकाणी 5 व्यक्ती आहेत। 5 व्यक्तीची सरासरी दिलेली आहे आपल्याला सुरुवातीला, तर ती आहे 32। म्हणजे त्यांचं एकूण जर वय काढायचं असेल, एकूण वय सर्वांचं, तर आपल्याला 32 गुणिले 5 करावं लागेल। आणि हा जर गुणाकार केला तर 5 दोन्ही 10 ला 0 हातच्याली 1, 5 त्रिक 15 आणि 1 16, 160 वर्ष येईल। आता आपल्याला या ठिकाणी असं सांगितले की आजी वारलेली आहे, म्हणजे आता त्या घरामध्ये 4च व्यक्ती राहिलेले आहेत आणि त्यांची सरासरी, तर या ठिकाणी 4 व्यक्तीचं सरासरी वय दिलेलं आहे आता आपल्याला 18। म्हणजे ह्या 4 व्यक्तीचं एकूण वय बरोबर 18 गुणिले 4, 18 चौक 72 येईल। या ठिकाणी 160 मधून जर हे 72 वजा केलं तर 0 मधून 2 गेले, 8 राहिले। त्यानंतर या ठिकाणी 15 असेल, 15 मधून 7 गेलं, 8 राहिलं। म्हणजेच आजीचं वय जे आहे ते 88 वर्ष असेल। लक्षात ठेवा मित्रांनो, 88 वर्षाची आजी असेल आणि ती आजी वारलेली आहे। तर या प्रकारचा प्रश्न 2018च्या परीक्षेमध्ये विचारला होता। तर या पद्धतीने तुम्ही हा प्रश्न सोडवू शकतात। यासारखाच प्रश्न तुम्हाला सुद्धा परीक्षेमध्ये येऊ शकतो। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न। पुढचा प्रश्न आहे, निवडणुकीत 2 उमेदवार होते। 2 उमेदवाराला जेव्हा मतदान झालं तेव्हा 6% मतदान हे बाद झालं। ज्यांनी निवडणूक जिंकली त्याला 48% मतदान मिळाले आणि तो 6000 मतांनी विजयी झाला। तर एकूण मतदान किती होतं? तर पहा, 100% पैकी 6% बाद झालं, म्हणजे राहिले किती? 94% मतदान। जो निवडून आला त्याला 48% पडले, म्हणजे 48% मतदान कुणाला पडलेलं आहे? तर विजयी उमेदवार, जो कोणी विजयी झालेला आहे। आणि आता या ठिकाणी जर वजाबाकी केली तर 14 मधून 8 गेले 6, त्यानंतर 8 मधून 4 गेले 4, तर हे 46% जो हरला आहे निवडणुकीमध्ये, ज्याचा पराजय झालेला आहे त्याला 46% पडलेली आहेत। आणि जो निवडून आलेला आहे तो 6000 मतांनी निवडून आलेला आहे। यांच्यामध्ये 6000 मतांचा फरक आहे। याचा अर्थ असा होतो की 48% आणि 46% 2% फरक आहे आणि 6000 निवडून आलेला आहे। म्हणजेच 2% बरोबर 6000 मतदान होतात। तर 100% बरोबर किती असं जर आपण लिहिलं तर या ठिकाणी जर आपण तिरकस गुणाकार केला तर या ठिकाणी असं लिहू शकतो, 6000 गुणिले 100 भागिले 2, बेक बे, बेत्रिक 6 आणि हे 3 0 यांचा जर गुणाकार केला तर आपण असं लिहू शकतो, हे 3 0 आणि हे 2 0। तर या ठिकाणी एकूण मतदान होतं 3 लाख। आता जो हारला आहे त्याला किती पडले असं जर विचारलं तर आपण 2%ला इतका आहे तर 46ला किती, या पद्धतीने पण सोडवू शकतो। एकदा आपल्याला ही कन्सेप्ट कळाली ना, बेसिक काय आहे नेमकं आणि सोडवायचं कसं असतं, तर तुम्ही यावरचा कसाही प्रश्न फिरवून विचारला तर तुम्ही उत्तर काढू शकतात। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न। पुढचा प्रश्न आहे, ए, बी आणि सी ला 1500 रुपये अशा प्रकारे वाटणी केले की ए आणि बी चं गुणोत्तर हे 5:2 आहे
आणि बी आणि सी चं गुणोत्तर 7-13 आहे, तर ए चा वाटा किती? तर यासाठी आपल्याला तिघांचं गुणोत्तर व्यवस्थित लिहून घ्यावे लागेल. ए आणि बी चं गुणोत्तर तुम्हाला माहिती आहे 5-2 आणि बी आणि सी चं गुणोत्तर जर विचार केला तर ते गुणोत्तर आहे 7-13. तर आपल्याला आता ए बी आणि सी चं जर गुणोत्तर लिहायचं असेल तर या दोन्हीचा गुणाकार करा, हे येईल 35. या दोन्हीचा गुणाकार करा, हा गुणाकार येईल 14 आणि या दोन्हीचा गुणाकार करा, तो गुणाकार येईल या ठिकाणी 13×2=26. या सगळ्यांची बेरीज करा. म्हणजे आता हे ए बी सी चा गुणाकार, हे गुणाकार कसे केले ते आणखी एकदा सांगतो. 5×7=35, 2×7=14 आणि 13×2=26. तर ए बी सी चा वाटा आहे 35, 14 आणि 26. तर याची जर आपण किंमत काढून घेतली, या सगळ्यांची बेरीज करूयात आपण. बेरीज केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल हे 35x मानलं, 14x मानलं आणि 26x मानलं, तर या सगळ्यांची जर बेरीज केली 6×4 = 10, 5×15 = 5, 1 आणि याची बेरीज येईल 7, 75x. तर हे 75x बरोबर 150, म्हणजेच x बरोबर 150 हे 1500/75, 75×1 = 75, 75×2 = 150 आणि हे 0 म्हणजे x ची किंमत मिळेल 20. आता ए चा वाटा हा 35% आहे, म्हणजे 35x आहे, बी चा 14x आहे आणि सी चा 26x आहे. तर हे 35x म्हणजेच 35 × 20, म्हणजेच 35 आणि 20 चा जर गुणाकार केला तर तो येईल 7. 35 आणि 2 चा गुणाकार 70 आणि हे 0 म्हणजे 700. तर ए चा वाटा असेल 700 रुपये, पर्याय क्रमांक 3. तर या पद्धतीने हा प्रश्न आपण सोडवून घ्यायचा आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे ए व बी मिळून एक काम 12 दिवसात, बी व सी मिळून तेच काम 15 दिवसामध्ये, सी आणि ए मिळून 10 दिवसामध्ये पूर्ण करतात. तर ए बी सी मिळून काम पूर्ण केले तर किती दिवसामध्ये काम पूर्ण होईल? तर पहा, ए आणि बी दोघांनी काम केलं तर 12 दिवस लागतात, बी आणि सी दोघांनी काम केलं तर 15 दिवस लागतात, सी आणि ए दोघांनी काम केलं तर 10 दिवसात लागतात. तर ए बी सी तिघांनी मिळून काम केल्यास किती दिवसात लागेल? तर हा प्रश्न न सोडवता तोंडी कसा सोडवायचा हे मी तुम्हाला अगोदर सांगतो. सेकंदामध्ये कसा सुटतो? ए आणि बी ला 12 दिवस, बी आणि सी ला 15 दिवस, सी आणि ए ला 10 दिवस. तर आता हे ए बी सी मिळून जर काम करायला लागले तर नक्कीच 10 दिवसापेक्षा कमी कालावधी लागेल आणि 10 दिवसापेक्षा कमी कालावधी पर्याय एकच उपलब्ध आहे आपल्याकडे, तो म्हणजे 8 दिवस. बाकी 10 दिवस, 12 दिवस आणि 14 दिवस तर शक्यच नाही. म्हणून या पद्धतीने तुम्ही हा प्रश्न तोंडी सोडवू शकतात. तर यासारख्या भरपूर ट्रिक्स आपल्याला या चॅनलवर पाहायला मिळतील. आता हा प्रश्न मेथडने कसा सोडवायचा ते पाहूया. ए प्लस बी दोघांनी काम केल्यानंतर 12 दिवस, बी प्लस सी दोघांनी काम केल्यानंतर 15 दिवस आणि सी प्लस ए दोघांनी काम केल्यानंतर 10 दिवस. तर या ठिकाणी पहा, ए आणि ए दोनदा आलेला आहे, बी आणि बी दोनदा आलेला आहे आणि सी पण दोनदा आलेला आहे. तर यासाठी एक ट्रिक्स अशी आहे, 1/12 + 1/15 + 1/10 करा. आता यांची जर बेरीज केली आपण तर छेद समान करून घ्यावा लागेल आणि या सर्वांचा छेद समान करायचा असेल तर पहिल्या पूर्णांकाला 5 ने गुणा म्हणजे 5/60 होईल, दुसऱ्या पूर्णांकाला 4 ने गुणा म्हणजे 4/60 येईल आणि तिसऱ्या पूर्णांकाला 6 ने गुणा म्हणजे 6/60 येईल. या सगळ्यांची बेरीज येईल 15/60. याचं उलट लिहा. आता याचं उलट लिहिल्यानंतर हे होईल 60/15, 15×1 = 15, 15×4 = 60 म्हणजे 4 दिवस. पण या ठिकाणी लक्ष द्या, ए दोनदा आहे, बी दोनदा आहे आणि सी दोनदा आहे, तर 4 दिवस लागत असतील. तर हे जर एकदाच असते, ए एकदा, बी एकदा आणि सी एकदा, तर याच्या दुप्पट दिवस लागले असते, म्हणजेच 8 दिवस. तर ही आहे पद्धत आणि तुम्हाला सुरुवातीला सेकंदामध्ये कसं सोडवायचं हे पण सांगितलेलं आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, आज रविवार असेल तर 1250 दिवसांनी कोणता वार असेल? तर मित्रांनो या ठिकाणी पहा, 1250 ला जर आपण 7 ने भागलं
तर 7 × 7, 7 × 7, 5 उरले, 7 × 7 49, 6 बाकी उरली 60 होईल, 7 × 8 56 आणि या ठिकाणी बाकी उरेल 4 दिवस। तर आज रविवार आहे, तर रविवारच्या पुढे 4 दिवस म्हणजे सोम, मंगळ, बुध आणि गुरुवार, म्हणजेच 1250 दिवसांनी गुरुवार हा वार असेल। या पद्धतीने हा प्रश्न आपण सोडवून घेऊयात। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न। या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, 960 ला रेडिओ विकून 4% तोटा झाला। पहा, 960 रुपयाला जेव्हा रेडिओ विकला गेला तेव्हा 4% तोटा झाला। 16% नफा हवा असेल तर रेडिओ किती रुपयाला विकावा लागेल? तर सुरुवातीला आपण खरेदी किंमत काढूया। 4% तोटा म्हणजे पहा 100 रुपये खरेदी आणि 4% तोटा म्हणजे 96 रुपये विक्री। तर X रुपये खरेदी असल्यास विक्री असेल 960 रुपये, जी या ठिकाणी दिलेली आहे 960 रुपये। तर आपण जर X ची किंमत काढली तर X बरोबर 960 गुणिले 100, हा तिरकस गुणाकार तुम्हाला येत असेल आणि छेदामध्ये 96, 96 × 96, 96 × 96 आणि 0, म्हणून X बरोबर 1000 रुपये ही त्याची खरेदी किंमत असेल। तर खरेदी किंमत 1000 रुपये आलेली आहे। यावर 16% फायदा म्हणजेच 100 रुपयाला 16, तर 1000ला किती हे काढूयात आपण, म्हणजेच आपण असं लिहू शकतो पुन्हा 1000 गुणिले 16 छेदामध्ये 100, हे 2 शून्य कटली, 10 आणि 16चा जर गुणाकार केला तर तो येईल 160 रुपये। तर हे 160 रुपये आणि हे 1000 रुपये यांची जर बेरीज केली आपण, 1000 अधिक 160 बरोबर 1160 रुपये, म्हणजेच 1160 रुपयाला जर तो रेडिओ विकला तर 16% फायदा होईल आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न। पुढचा प्रश्न आहे, 105 मीटर लांब व 50 किलोमीटर वेगाने धावणारी ट्रेन च्या विरुद्ध दिशेने 4 किलोमीटर वेगाने एक व्यक्ती धावत आहे। म्हणजे एक ट्रेन इकडे धावत आहे, तिचा वेग आहे 50 किलोमीटर प्रति तास आणि एक माणूस आहे तो रेल्वेच्याच दिशेने धावत आहे, त्याचा वेग आहे 4 किलोमीटर प्रति तास। या ठिकाणी जी रेल्वे आहे त्या रेल्वेची लांबी आहे 105 मीटर। तर ही रेल्वे या माणसाला किती सेकंदामध्ये ओलांडून जाईल? तर रेल्वे धावत आहे, तिकडून विरुद्ध दिशेने माणूस धावत आहे। तर यासाठी जो वेळ काढायचा आहे त्यासाठी सूत्र आहे वेळ बरोबर 18/5 गुणिले रेल्वेची लांबी आणि छेदामध्ये रेल्वेचा वेग अधिक ह्या माणसाचा वेग किंवा व्यक्तीचा वेग। तर यामध्ये किमती ठेवूयात आपण, 18/5 गुणिले रेल्वेची लांबी आहे 105 छेदामध्ये हा वेग आहे 50 आणि हा आहे 4, दोन्ही मिळून म्हणजे हे 50 वेग रेल्वेचा आणि 4 वेग माणसाचा म्हणजे 54 किलोमीटर वेग आहे। ते 54 या ठिकाणी ठेवूयात। त्यानंतर 18 × 18, 18 × 3 = 54। त्यानंतर 5 × 5, 5 × 2 = 10, 5 × 5 म्हणजे हे आलं 21/3, 21 आणि हे छेदामध्ये 3, 3 × 3, 3 × 7 = 21 म्हणजे 7 सेकंद वेळ लागेल। तर या पद्धतीने हा प्रश्न सोडवू शकतो आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। तर मित्रांनो, यासारखी गणितं सोडवण्यासाठी चॅनलवर भरपूर व्हिडिओ आहेत आणि एक महत्त्वाचा व्हिडिओ सांगतो, हे आले तरच गणित सोडवता येते। हा व्हिडिओ नक्की पहा, तुम्हाला सर्व गणितं सोडवता येतील। धन्यवाद, थँक्यू। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। चॅनलवर सर्वात जास्तीत जास्त व्हिडिओ पाहत रहा, गणित परफेक्ट करा। थँक्यू व्हेरी मच।